87 NPS न्यूज नाशिक चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। 85 वर्षे वृद्ध शेतकरी रमेश बारावकर यांची शेत जमीन भ्रष्टाचाराच्या विळख्यात। राहणार बोलठाण, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक येथील गट नंबर 180 मौजे जवळकी शिवारातील मूळ मालक मयत किसन बापूराव बारावकर यांच्या मालकीची असून श्री रमेश किसन बारावकर वय 85, मयत माणिक किसन बारावकर, श्री भाऊसाहेब किसन बारावकर हे असून मयत गुलाब दौलत शेलार या व्यक्तीने हयात असताना 1982 1983 साली तत्कालीन तहसीलदार, मंडल अधिकारी व इतर शासकीय अधिकाऱ्यांची संगनमताने गुलाब दौलत शेलार यांनी खोटे उतारे करून वत्सला गुलाब शेलार, कैलास गुलाब शेलार यांची नावे लावली आहे। यांच्या विरोधात रमेश किसन बारावकर वय 85 यांनी महसूल विभाग, मंत्रालय मुंबई व अप्पर अधिकारी, जिल्हा अधिकारी कार्यालय मालेगाव, जिल्हा अधिकारी नाशिक, कूड कायदा शाखा या शासकीय विभागाकडे तक्रार दाखल केली आहे। परंतु गेल्या 20 ते 25 वर्षापासून शासन दरबारी फेऱ्या मारूनही अजून मला न्याय मिळत नाही। वय 85 झाल्यामुळे मला चालता येत नाही, व्यवस्थित दिसत नाही, ऐकू येत नाही। अशा परिस्थितीत मला शासनाने न्याय दिला नाही तर मी उपोषणाला बसेल, याची सर्व जबाबदारी शासनाकडे असेल, असे रमेश बारावकर यांनी सांगितले। नमस्कार बाबा, काय समस्या? आपलं नाव? माझं नाव रमेश किसन बारावकर, राहणार बोलठाण, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक। काय समस्या आहे? समस्या अशी परिस्थिती, आमची वडिलोपार्जित जमीन होती। ते वडील आमचे मृत्यू 69 साली झाला, 1969 साली। ते वाढल्यानंतर आणि वारस 3 भाऊ आहे, माणिक किसन, भाऊसाहेब किसन, रमेश किसन हे आम्ही 3 वारस आहे। मग वडिलांनंतर आमचं 3 भावाचं संगनमत करून आम्हाला वाटणीपत्रक करायचं ठरलं। आम्ही तालुक्यात नांदगावी जाऊन आमचं रजिस्टर वाटणीपत्रक केलं 3 भावात। वाटणीपत्रक असं केलं की 7/3/80 साली रजिस्टर वाटणीपत्रक केलं, त्याचं इंडेक्स आलं, त्याची नोंद आली, त्याचं उतारे आले। परंतु मृत्यूचा दाखला वडिलाचा न जोडल्यामुळे ती नोंद 85 सेक्शन प्रमाणे तहसीलनं रद्द केली। 80ला 189 नोंद रद्द झाली। त्याच्यापुढे मग आमच्या भावाला काहीतरी अडचण आली। अडचण आल्यानंतर ते आमच्या भावाचे सहग होते, वत्सलाबाई गुलाब शेलार आमच्या भावाची साली होती। तर त्यांना सांगितलं मला 5-6 हजाराची अडचण आली, म्हणजे मी त्यांना शेती लावून दिली, 7,000 रुपये भाऊने घेतले। आता त्यांना सांगितलं मग आम्हाला काही लिहून द्या। आता लिहायला काय म्हणे, माझी नोंदच रद्द आहे 189, तर मला काही सांगता येणार नाही म्हणजे, आम्ही तयार करून घेऊ नोंद करा म्हणे। मग माणिक किसन, भाऊसाहेब किसन आणि रमेश किसन या तिघाच्या याला खोली देऊन खाली वरच्याला बाई गुलाब टाकून 395 नोंद टाकली। 82 उतारा काढा, 395 नोंदीचा 82-83ला उतारे काढले त्यांचं। मग उतारे काढल्यानंतर ते अगोदर उतारे आणि नंतर नोंद 9 वर्षानंतर नोंद अशी काढली, वाटपण नोंद तयार केली आणि त्याच्यामध्ये वत्सलाबाई गुलाब शेलार, भाऊसाहेब किसन बारावकर, कल्याबाई भाऊसाहेब बारावकर हे आमची भाऊजाई आणि रमेश किसन बारावकर आणि गुलाब दौलत शेलार आणि कैलास गुलाब शेलार असे नावं टाकून ती 395 नोंद तयार केली। 89 ला
सदर प्रकरणाची भ्रष्टाचार निर्मूलन कार्यालयातर्फे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त नाशिक व तहसीलदार नांदगाव यांच्याकडून चौकशी होऊन चौकशीत तत्कालीन तहसीलदार नांदगाव, मंडळ निरीक्षक मालेगाव व तलाठी बोलठाण यांनी सदर नोंदीमध्ये भ्रष्टाचार करून शेलार कुटुंबियाचे नाव घेतले असल्याचे सिद्ध झालेले आहे। अशा प्रकारचा अहवाल माझ्याकडे सध्या उपलब्ध आहे। सदर प्रकरण योग्य त्या निर्णयासाठी महसूल मंत्रालय मुंबई यांचे दालनात न्यायप्रतिष्ठ असून पुढील सुनावणीची तारीख 4 ऑगस्ट 2025 ही मला संबंधिकाकडून मिळाली आहे। बोला. माझं नाव रमेश किसन बारोकर, राहणार बोलठाण, तालुका नांदगाव। माझं वय 85 वर्षाचं असून 80-85 वर्षाचं आहे। तरी मला बहुतेक म्हणजे आजाराला फार आणि ह्या त्रासाने फार म्हणजे अशक्त, म्हणजे मला चालता येत नाही, जास्त बोलता येत नाही, ऐकू येत नाही आणि नजरेनं फार कमजोरपणा असल्यामुळे मला फार त्रास होतोय। तरी मला शासनाकडून योग्य निर्णय मिळावा, योग्य तो निर्णय व्हावा याची मी विनंती करतो। नमस्कार, मी शरद माणिकराव बारोकर, राहणार बोलठाण, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक। माझ्या आजोबांची किसन बापू बारोकर यांची गट नंबर 180 जवळके शिवार बोलठाण येथील जमिनीच्या भ्रष्टाचाराच्या याच्यात संदर्भामध्ये मी थोडीशी माहिती देतो। या जमिनीचे मूळ मालक किसन बापू बारोकर, त्यांचे 3 वारस माणिकराव किसनराव बारोकर, भाऊसाहेब किसन बारोकर, रमेश किसन बारोकर। माझे वडील माझ्या वडिलांचं निधन झालेलं आहे। त्यानंतर त्यांचे वारस आम्ही 2 जण आणि सदर प्रकरणातील आम्हाला न्याय नाही मिळाला तर माझे काका वय वर्ष 85 रमेश किसन बारोकर हे उपोषणाला बसतील व त्यांच्याबरोबर त्यांचे वारसदार आम्ही सर्व कुटुंब ही उपोषणाला बसू। याची आमची या सर्व कुटुंबाची जबाबदारी ही सर्व त्या संबंधितातील सरकारी अधिकाऱ्यांवर अवलंबून राहील।